अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी लोकाधिरावरण रंगधीरा राजे वनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये पुण्डलिकावर्णदेवकार पंढरीनाथ भगवान की जय पाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय राम हरि राम कृष्ण हरि जय राम सुंदर ते ध्यान उभे विटे भरी 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 करके Bye.
Kumar
Hello, hello. Hello. Hello, hello, hello. Hurry. Hello. Hello, 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 hello. Hurry. Hello, 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 hello. हरे अलंकापुरे पुण्यभूमि पवित्र तिथिनांदतो ज्ञानराजा सुपात्र तया कविता महापुण्यराशि नमस्कार माता श्री ज्ञानेश्वराय रामकृष्ण हरे राम Rupa
तुटला आयुष्याचा तुटला
Hare
तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, वावगा पसारा टाकुणी पळते रांडा पोरे, अंती होतील पाठ मोरे, अवघे सुखाचे संगाती कोणी कामाने अंते, टाकोणी पळते रांडा पोरे, अंते होतील पाठ मोरे, चोखा म्हणे फजित खोर, चोखा म्हणे फजित खोर, म्हणते माझे माझे घर, टाकोणी पळते रांडा पोरे, अंती होतील पाठ मोरे, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, वावगा पसारा टाकोणी पळते रांडा पोरे, अंती होतील पाठ मोरे, अवघे सुखाचे संगाती कोणी कामाने अंते, टाकोणी पळते रांडा पोरे, अंती होतील पाठ मोरे, नमो सद्गुरो तुकिया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती, पंढरीचा देव
लोकाभिरामं रणरण्डधिरं राजीव नेत्रं रघुभूषणं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डलीकाय दातु तोमिन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण त्याचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तके पायावरे या माझ्या वारकरी संतांच्या शेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अरे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर
आद्यत्रयो जननी देवाची तुटला आयुष्याचा दोरा येते वाऊगा पसारा येर वाऊगा पसारा टाकून पळते रांडा बोरी अंती होतील पाठ मोरे प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा परिहार आज आपल्या ह्या मौजे वाफाली गावामध्ये एक तरुणा बांड असा तरुण युवक अजित सुभाष विषे हे आपल्यातून निघून गेले आणि आज जवळजवळ त्यांचा 12वा म्हणजे माऊली 12वा म्हणजे आज इतका सोन्यासारखा सोनियाचा दिवस आज ते पहिला म्हणजे रामनवमीचा आपला हा पर्व काळ सांगितला आणि त्या पर्व काळावर आज 12व्या दिवसाची सेवा माझ्याकडं आमचे परमस्नेह हरिभक्त परायण असणारे बाबा म्हणजे आम्ही याही पण म्हणतो त्यांना राजेंद्र विषे राजाराम घोलशे यांनी ही सेवा माझ्याकडं सुपूर्द केली. आज इथं जर पाहिलं तर काही कमी नाही. आमचे उत्कृष्ट मृदंगमणी त्यांचा ठाणे जिल्ह्यामध्ये नाव आहे नाही का असे असणारे मृदंगमणी आळंदीला सुद्धा पकवाज वाजवायला मला तेच होते बरंच वाजवलं ते आळंदीमध्ये. हां त्याचप्रमाणे आधी तुम्ही गोड अशी गायनाची मंडळी महाराज या ठिकाणी आता रवी महाराज सुद्धा आमच्या अचानक हातात भेटल्याच असं स्वप्न सुद्धा नव्हता महाराज पण या ठिकाणी आजचा नुसता मोडकाबू असेल तरी तो सुद्धा तुम्हाला भेटला नसता महाराज कारण का आज हा दिवसच असा रामनवमीचा आता हा कार्यक्रम करून मला उद्या सकाळी काळ्याचा कीर्तन खंबाळ्यामध्ये महाराज तुम्ही सर्व प्रेमाची मंडळी आमचे रामभाऊ सुद्धा आज बऱ्याच दिवसातून या ठिकाणी मला टाळ घेऊन मला इथे उभे राहतात. दुसरं आमचे पिंपलघरची मंडळी कल्याणकोण शिष्यगण मंडळी या ठिकाणी 3 शब्दामध्ये माझी आली. त्याचप्रमाणे सदुपटी असतील आमची दल्याची सर्व मंडळी असेल कुंद्याचा फोड असेल आणि विनेकरी बाबा तर काही नेहमी बोलायचंच नाही आपल्या नेहमी सांगितलं असतात कधी सुंदर अशी मंडळी या ठिकाणी एकसालची मंडळी कुंद्याचा फोड सर्व ही आपली प्रेमाची मंडळी आणि तुम्ही सुद्धा समोर बसलेली आता इथे का आपल्याला का कोणाचं नाव लौकिक करायचं नाही महाराज का आज हा दुःखाचा प्रसंग येतो आणि तो सामान्य नाही महाराज या ठिकाणी आज एक तरुणा बाण पोरगा आज आपल्या घरातून निघून जातो महाराज. एखादा वयोवृद्ध म्हातारा वगैरे गेला तर आपल्याला काय वाटत नाही पण आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे झाले ना आपल्या हातामध्ये काहीच नाही महाराज. आपल्या हातामध्ये काय आहे का नाही काहीच नाही आपल्या हातामध्ये. या ठिकाणी सर्व अशी तुम्ही प्रेमाची मंडळी आहात उत्कृष्ट अशी गायनाचार्य मंडळी उत्कृष्ट मृदंग आणि त्याचप्रमाणे हे माईक सिस्टीम जे आहे ना ती खूप गोड गोड अशी माईक सिस्टीम त्यांच्यासाठी त्या टाळी वाजवत तुम्ही सर्व ऐकणारी प्रेमाची मंडळी. फक्त एवढंच सांगतो फक्त 2 तास या कीर्तनातून कोणी उठून जायचं असेल तर आता बोट वर करा बरं. आज किती लोकांना उपवास आहे वर बोट करा बरं नाही का बोला बरोबर आहे कारण आता दिवस जो आहे तो अति महत्त्वाचा. तुम्ही म्हणाला इतर दिवस महत्त्वाचे नाही काय इतरही दिवस महत्त्वाचे आहेत पण याच्यामध्ये रामनवमी ज्या शब्द सांगितला ना राम प्रत्येकाच्या मुखामध्ये काय आहे राम आहे. राम महाराज सांगा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे पार नाही. म्हणून राम हा शब्द जो आहे ना हा राम शब्द हा या ठिकाणी जर कोणाला माहिती नसेल तर तो आपल्या महाराष्ट्रामधला नसेल तर तो जवळ पाकिस्तानमधला असला कुठला. या ठिकाणी महाराज अभंग चोखोबरांचा आहे. चोखोबरा या अभंगामध्ये गोड असं तुम्हाला उपदेश करतात.
संत या ठिकाणी आले आणि आल्यानंतर इतका गोड उद्देश केला. महाराज सांगतात, अरे एकदा का जर तुझ्या आयुष्याची माळ जर तुटली, चोखोबाई वर्णन करतात, आणि एकदा का ते तुझ्या आयुष्याची माळ जर तुटली तर इथे जो आपण गोळा केलेला तो येरा वाऊगा पसार. काय सांगितलं महाराज? नीट ऐका तुम्ही, हा पसार आहे, पसारा आपल्याला कळत नाही. महाराज सांगतात, ज्यांच्यावर नितांत प्रेम केला त्या मंडळीला सगळ्यांना टाकून मात्र टाकून पळते, सर्व बाजूला ठेवून निघून जावं लागते. कधी कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी आणि राहतील निराली टिंबट. काय सांगितलं? ही सर्व त्यावेळेला मंडळी बाजूला राहणार. मग त्यावेळेला महाराज त्याचं वर्णन करतात की जी नाती तुमची आमची जी केली. महाराज चोखोबाराय वर्णन करतात. चोखोबाराय सांगतात, टाकुणी पळती रंडा पुरे आणि अंती होती वाट मोरे. अंत काळाच्या वेळेला तुम्हाला कोण उपयोगाला येणार? चोखोबाराय सांगतात, नाही, कोणी येणार नाही. कनका महाराज सांगतात, अंत काळच्या वेळेला सुद्धा महाराजांनी वर्णन केला, एकलेची यावे एकलेची जावे आणि हेचे अनुभवावे आपणची. एकटा येणार आणि एकटा जाणार, सोबत कोणी बरोबर घेऊन जाणार नाही. महाराज सांगतात, ही जी मंडळी आपल्या ह्या प्रपंचामध्ये आपण जी मात्र नातेवाईक सगळे स्वैरे गोला केली ना, तुकोबाराय सांगतात बाबारे की काळाची आवडी पडेल बा जेव्हा आणि सोडविन तेव्हा माय बा. कोणत्या काळातून तुला सोडवणार? त्यावेळेला जी जी मंडळी प्रेम केला. तुकोबाराय त्याचं वर्णन करतात, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि स्वयरे भले भले. कोण तुला त्यातून सोडवणार नाही. तू का म्हणे तुला सोडवे वर्णन करून सांगतात. महाराज सांगतात, अवघे सुखाचे संगाती. सुखाच्या संगतीमध्ये सगळे लोक असतात, पण दुःखाच्या मध्ये कोणी आपल्या वाट्याला महाराज नसते. अवघे सुखाचे संगाती कोणी कामा नये अंती. अंतकाळाच्या वेळेला ही मंडळी सर्व दूर राहणार. आपण म्हणतो हे माझं ते माझं, पण तुकोबाराय सांगतात, चोखोबाराय वर्णन करून हात जोडून विनवणी करून तुम्ही आम्हाला सांगतात, बाबा रे या ठिकाणी भले भले आले आणि भले भले निघून गेले. महाराज माझ्याजवळचा एक शब्द बोलत नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचून पहा. ज्ञानेश्वरीमध्ये लोकांनी सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचनाचा बंद करून टाकले. महाराज काही लोक पारायण करत नाहीत ज्ञानेश्वरीचा. ज्ञानेश्वरीचा पारायण हे सप्त्यामध्ये झालाच पाहिजे. ह्याचं कारण काय की त्याच्यामध्ये एक एक शब्द जो भरलेला आहे ना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अवधरुणी वाच ज्ञानेश्वरी. Hey!
एका एका क्षणात एका एका रवी महाराज, जर कीर्तनकार कोणी असू द्या, त्याच्यामध्ये हरिपाठ, ज्ञानेश्वरी, भगवत गीता हे ग्रंथ जर त्याच्यामध्ये येत जर नसतील तर ते वड दुधावर पोचलेली माणसे. कारण हरिपाठ म्हटला देवाचा पाठ पाहिजे. पवित्राची होय देह हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होयो देह कशाने पवित्र होणार नाही महाराज. देह जर पवित्र व्हायचा असेल तर त्याला नाम पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना हरी. आपण प्रमाणे थोडी कमी देऊ, तर समोर बसलेली मंडळी झोपी. ते काय बोलतात का आम्हालाच कळायला माहिती. सांगू का तुम्हाला का नामस्मरण करायचा, काय करायचं, चोखो भरायचं सांगतात, चोखो भरायचं सांगतात. तुटला आयुष्यात. आता आयुष्य जर म्हटलं तर महाराजांची प्रमाणे बरीच देता येतील. आयुष्य जपो तसे पहा, काळ जपो तसे महा, स्वहिताचा घोर धाणीरा श्रीहरीच्या. आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये, पण ह्याच्यावर सत्ता रिमोट दुसऱ्याच्या हातामध्ये. इथे आलो तुमच्या आमच्या हातामध्ये काही नाही. ज्ञानेश्वर माऊली त्याचं गोड वर्णन चिंतन करतात बा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात पाहे पा शरीराची गावा, जयाला गेले पांडवा, तो कार्यार्थ अगवा सांडोनिया. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, आणि किंबहुना येर झारी जिरा पडे. मनुष्य देहरूपी तू या गावाला आला ना, या ठिकाणी आल्यानंतर ज्यांचे ज्यांचे संबंध जोडले पण कोणाचे. आता तुम्ही म्हणा पती आणि पत्नी हे जे संबंधाचे सांगितलं महाराज सांगतात. आमचे गुरुवर एक दृष्टांत सांगायचे. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. वणके म्हणजे काय महाराज? वणके म्हणजे तुम्ही मला समुद्रामध्ये मिळालेले लाकडं नाही. वणका याचा अर्थ सांगितला पती आणि पत्नी ह्यांचा दोघांचा काय सांगितला.
एक तर पत्नी अगोदर जाणार, नाहीतर पती तरी अगोदर जाणार. एकदा का त्या सागरामधून जसे वणके बाजूला होतात तशी एकदा ह्याच्यामधला एखादा माणूस जर गेला तर परत त्यांची भेट होत नाही. होते का? पहा, कधी आयुष्यामध्ये भेट होत नाही. मग एकदा समजा एवढे एकामेकांनी त्यांचं प्रेम करणारी जी मंडळी असते, महाराज सांगतात त्यांची परत अशी भेट होत नाही. तसं मनुष्य देहाला तुम्ही आम्ही आलोत ना. मग या ठिकाणी आल्यानंतर महाराजांनी सांगितलं, ज्यांच्याकडं अपार संपत्ती होती, ज्याच्याकडं 100 मुलं होती आणि एवढी मुलं असताना त्याला सुद्धा मात्र त्या ठिकाणी काय करावं लागलं तर त्या मुलांच्या समोर मात्र अगोदर मात्र मुलं त्याच्या अगोदर निघून गेली. का? संसारामध्ये आई वडिलांच्या अगोदर मुलं जाणं एवढा मोठा दुःख संसारामध्ये महाराज नाही. कारण का? आपण जे हे खटाटोपी करतो हे कोणा आज एवढा तरणा बाण अजित आपल्यातून निघून गेला महाराज. आणि हा तरणा बाण आज हा मुलगा निघून गेला. हे आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये आपल्याला सोडवता आला का? त्याला नाही सोडवता आला. ज्याप्रमाणे एखाद्या मळ्यामध्ये एखादा फूल उमलते आणि तो माळी जसा त्या फुलाला तोडतो आणि तोडल्यानंतर त्याला कल्याचे असतात ते एकामेकाशी हितगुज करतात, म्हणजे गोष्टी करतात. काय कल्या सांगतात म्हणजे पहा त्या माल्याने फुलं तोडली, त्यावेळेला मात्र त्या कल्या म्हणतात की आज ह्याला तोडली, उद्या आपल्यावर सुद्धा ती गोष्ट आपल्यावर सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. जसा हा एखादा फूल मात्र गेला तसा ज्याप्रमाणे जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला. आज आपल्यातून हा मुलगा तरणा निघून गेला. आता श्रद्धांजली म्हणून ह्यांना आपण काय देणार? फक्त एक नाम. याच्या पलीकडं आपल्याकडं काय द्यायचं साधन नाही महाराज. का? एकदा का आयुष्याचा दोरा तुटला का इथे सगळा हा पसारा सांगितला. पसारा महाराज सांगतात कसा पसारा सांगितला या ठिकाणी. महाराज दुःख बांधवानी आहे आजोबार सांगतात. हा संसार कसा आहे महाराज? दुःखाने भरलेला आहे, दुःखाने. पण आपल्याला दिसतो का ह्याच्यामध्ये दुःख आहे? नाही. महाराज त्याचं प्रमाण देऊन सांगतात काय काय दुःख याच्यामध्ये भरलेलं आहे महाराज. एवढा भरगच्च दुःखाने भरलेला आहे, पण तो आपल्याला माऊली दिसतो का? तुम्ही सांगा. मृत्यू जवळ आला, माणसाच्या मृत्यू जवळ आला आणि येताना सुद्धा आपण त्याला बरोबर संगतीमध्ये घेऊन आलो. तुम्हाला दिसला का? अहो नुसती मर बात कोणाला सांगितली तरी ते सण होत. एखाद्या माणसाला बोलून बघा बरं तुम्ही मर नुसता तरी तो सांगतो. आता डोळ्यासमोर आपण किती मडी पाहिली अशी. आजा मेला पंजा मेला बाप मसना मेला, कित्येक लोक आपण डोळ्याने पाहिली महाराज. तरी सुद्धा डोळ्याने पाहून तुकोबाराय सांगतात, चोखोबाराय सांगतात. चोखोबाराने आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये परमार्थ केला महाराज. चोखोबाराने ज्या वेळेला मात्र पंढरपूरला जायला निघालेला असताना पंढरपूरला त्यावेळेला पत्नी सदा हो एक करा ना म्हणे काय माझे आता 9 महिने 9 दिवस पूर्ण भरत आलेले आहेत, तुम्ही काय पंढरपूरला जाऊ नका. पण चोखोबाराय सांगतात तू जरी मला नको म्हणत असशील पण मी पंढरपूरला गेल्याशिवाय
राहणार नाही. चोखोबा मजल दर मजल करत ज्या वेळेला म्हणे जाताना हे काम करा ना, तुमच्या बहिणीला तरी मात्र या ठिकाणी घेऊन या ना, असं त्यावेळेला ती चोखोबाने सांगायला लागली. चोखोबाने सांगतात काही काळजी करू नको, मी जातो तुझ्या बहिणीला पाठवून देतो. बहिणीचं गाव मात्र चोखोबारांच्या निम्मा रस्त्यामध्ये असताना निर्मला म्हणून त्या बहिणीचं नाव, आणि जात असताना मजल दर मजल करत चोखोबारा गेले आणि तिकडून एक दिंडी येत होती. त्या दिंडी ज्या वेळेला चोखोबाराने पाहिली आणि ज्या कामाला गेले त्यावेळेला ते चोखोबाराय ज्या कामाला गेले ते काम विसरून गेले आणि भगवंताने त्यावेळेला मात्र असा पातळ परिधान केला. कपाळाला मात्र असा मोठा कुंकवाचा टिळा लावला, एक गाठोडा घेतला. रुक्मिणी माता विचारते का हो, म्हणे आज एवढ्या घाई गडबडीत कुठं निघाला? म्हणे माझा भक्त एक संकटामध्ये आहे. चोखोबाराने विचारते त्यावेळेस म्हणे मी गेलो तर नाही चालेल का? नाही म्हणे तुला काय ते जमणार नाही. त्यावेळेस स्वतः भगवंत त्या ठिकाणी आले आणि ज्या वेळेला कारण असे भक्ताची घरी काम न सांगता तरी कोणाच्या दारात आले? चोखोबारांच्या पत्नीच्या दारामध्ये आले आणि आल्यानंतर अशी मात्र त्यावेळेला दरवाजावर थाप दिली आणि सांगितला, वहिनी उघडा दार हका मारी, चोखोबाची बहीण कोणाचं काम केलं देवाने? आपण नेहमी काकड्यामध्ये वाटतो ना, उंचनीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ते देखोनिया. कोणाचे काम? बऱ्याचशा लोकांची कामं केली. पण या ठिकाणी महाराज हा अभंग जो हा चोखोबारांचा अभंग आहे. चोखोबारा पंढरपूरला गेल्यानंतर पहिल्यांदा चोख व्हावा लागते. कोण कोण गेलेला पंढरपूरला? पंढरपूरला गेल्यानंतर पहिला दर्शन कोणाचं? चोखोबाचं. चोखोबाचं दर्शन झाल्यानंतर दुसरं दर्शन तुम्ही कोणाचं घेतात? नामदेव पायरीचं. तिसरं तुम्ही जे दर्शन घ्यायला जाताना आतमध्ये पहिल्यांदा धन्य कान्हो पात्र आजी झाली आणि भेटी झाली म्हणून या ज्ञानदेवाची. त्या कान्हो पात्राचं दर्शन त्या ठिकाणी होते आणि मग जाताना पांडुरंगाचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं लागते. महाराज सांगतात आपला विषय असं ज्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती चोखोबारांची, आणि ती हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना चोखोबाराने काय केलं असेल तर त्या चोखोबाने तुम्हा आम्हाला विनवणी करून सांगितला, बाबा रे सुंदर असा नरदेह तुमच्या हातामध्ये आला. महाराज मृत्यू जेव्हा येतो तो कोणाला असू द्या. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी तुम्हाला सांगतो मी त्याच्यानंतर. ज्ञानेश्वर माऊली त्याचं गोड वर्णन करून त्या ज्ञानेश्वरमध्ये सांगतात. ते वर्णन करतात, हे काळा नळाची तुंडी घातली लोणियांची उंडी, माशी पाक पाखंडी तवहे सरी, शरीर जाता घवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुला झुंजावे पंडुकुमरा. काय गोड सांगितला कळाला तुम्हाला? ज्ञानेश्वर माऊलींनी ओवी सांगितली, हे जे शरीर जे आहे ना हे काळाचा खाद्य. कोणाचा? काळाचा. देह हे काळाचे आणि धन तुमच्या आमच्या हातामध्ये आहे का हे सर्व? नाही. अरे ज्याच्याकडं ज्याला 80,000 पत्न्या होत्या, ज्याच्याकडं सोन्याची घरं होती, ज्याच्याकडं सटवी काम करायला होती, सटवी एक दिवस बाजूला गेली तर सटवी कधी येते? आपल्या घरात कधी येते? म्हणजे ज्ञानेश्वर म्हटलं सांगतो तुम्हाला मी, सटवी येते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हे का ललाटीचे लिहिले. काय सांगितलं? ललाटीचे लिहिले
सटवी रात्रीची येते. किती वाजता? जेव्हा पोरगा जन्माला आला ना का ती 5वीच्या दिवशी येते. ती बाहेर बसलेली असते का झाडाखाली आणि रात्रीच्या दिवशी येते आणि ते सटवे त्यावेळेला आपल्याला कपाळामध्ये शिक्का मारतात. कधी काला लाटीचे लिले न मोडे गा काही केले काले गोरे धुतले फिटवणीने. जे सटवीने लिहिलं असेल ना ते कोणाला चुकवता येणार नाही महाराज. पण या ठिकाणी महाराज वर्णन करतात सटवीने तुमच्या कपाळामध्ये लिहिलं. महाराजचे उदाहरण आमचे गोड सांगायचे. कारण विश्वास ठेवून कोणाच्यावर महाराज चालत नाही. आता काही माणसं जे आहेत जरा अभंगाचा भावार्थ बाजूला ठेवून बोलतो. एक दिवस राजहंस कावळ्याला भेटला आणि तो कावळा म्हणतो राजहंसाला. आता काही लोक कसे पट्ट ओढले का इकडे तिकडे फिरायची सुरुवात. तसा कावळ्याला आमंत्रण नसताना तो राजहंसाच्या घरामध्ये गेला. कोण? तो कावळा. आणि राजहंसाच्या घरामध्ये कावळा गेल्यानंतर तिथे त्याचा मात्र पाहुणचार झाला. आणि पाहुणचार झाल्यानंतर ज्या वेळेला राजहंस कावळे दादा सांगतो का हो एक दिवशी या ना आमच्या गरीबाच्या घरी. म्हणे काही हरकत नाही. आता राजहंस हा भळ होता तो निघाला. पण कावळ्याच्या घरी ज्या वेळेला राजहंस निघाला तेव्हा कावळ्याचं घर कुठं असते? तुम्ही पाहिलं? वरती झाडावर असते कावळ्याचं घर. आणि झाडावर असताना तो राजहंस त्या कावळ्याच्या घरी विश्वास ठेवून गेला. पण तिथे गेल्यानंतर त्यावेळेस तो राजहंस होता ना चहा पानं झाला. पण कावळ्याचे जे विष्ठा होते खाली त्या झाडाखाली एक राजा बसलेला होता. आणि ती विष्ठा ती राजाच्या त्यावेळेला मात्र कुठे पडली? अंगावर पडली. आणि विष्ठा पडले तर राजाने वर पाहिला आणि जवळ असलेली बंदूक काढली. आणि बंदूक काढल्यानंतर त्यावेळेला नियम धरला आणि त्यावेळेला कावळा मात्र उडून गेला. पण त्याच्या नियमानुसार राजहंस पळून गेला. कोणाच्या संगतीमध्ये? दृष्टांताचा सिद्धांत मी सांगतो तुम्ही ऐका. महाराज सांगतात संगत करत असताना तुकोबाराय सांगतात ज्याच्या संगतीने आपल्या देखनाच्या संगे हिराजो देखणाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा ओढालाच्या संगे सात्विक नाडली. किती प्रमाणे देता येतील. महाराज सांगतात सुंदर असा हे नर शरीर मिळाला. पण नर शरीर सहजासहजी तसा भेटत नाही. सहजासहजी भेटते का? भेटत नाही. महाराज सांगतात 5 लक्ष योनी किड्या मागी घ्याव्या 10 लक्ष भोगाव्या पक्षांमध्ये 30 लक्ष योनी पशुंच्या घरी मानवा भितरी 4 लक्ष एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. तसा सहजासहजी भेटतो का महाराज? हा नरदेह भेटत नाही. मग हा नरदेह तुम्हा आम्हाला भेटला. नरदेह दुर्लभ जाणारे तुम
नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा का भगवंताचा नमस्कार करायचे म्हणा. आपण पाहतो आज जर विचार केला बरीचशी माणसं आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला भेटतात महाराज. जीवनामध्ये एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो. मी काही कोणाच्या पक्षाचा नाही महाराज, पण एक छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला. जीवनामध्ये माणसाने काही गोष्टी अशा शिकायला पाहिजेत. ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे सारखा माणूस, हा गोपीनाथ मुंडे जो होता ना, तर ज्या वेळेला एक दगड फोडणारी मात्र बाई होती, ती वडारीची पत्नी बाई होती वडारी, आणि ती बेलदारांची पत्नी असल्यामुळे नवरा तिचा अगोदर निघून गेला. बेलदारांची पत्नी असल्यामुळे तिचा दगड फोडायचा धंदा होता, आणि ते दगड फोडत असताना त्यावेळेला तिने विचार केला, आणि दगड फोडून फोडून तिने मात्र आपला मुलगा जो होता तो MBBS केला. पण जेव्हा मात्र तिने विचार केला आपल्याला मुलाला नोकरी लागावी, म्हणून तिला डोनेशनची फी 9 लाख रुपये सांगितली. 9 लाख. तिने विचार केला मी दगडी फोडणारी बाई, माझा पती निघून गेला, अंगावर व्यवस्थित कपडा नाही, जर मात्र अशी कोणी जर मला मदत जर केली तर माझा मुलगा सुद्धा मात्र नोकरीला लागू शकतो. जर मदत केली नाही तर माझा सुद्धा मुलगा मात्र यापुढं असा दगडी फोडायचा धंदा केला. त्या माऊलीला वाटला की आज या रस्त्याने आज गोपीनाथ मुंडे येणार आहे. एका डांबरी रस्त्यावर ती माऊली मात्र उभी राहिली. 50 गाड्यांचा चापा येतो, आणि त्यावेळेला मात्र तिने त्या गोपीनाथ मुंडे साहेबांना हात केला. गाडीतून मुंडे साहेब उतरले, आणि उतरल्यानंतर त्याने विचार केला, काय म्हणे माऊलीची मात्र इच्छा आहे. गरीब मात्र दगड फोडणारी मात्र माऊली होती, पण पहिल्यांदा जाऊन अगोदर तिच्या दर्शन घेतला. पण आता एवढा मोठा मात्र तो गोपीनाथ मुंडे असताना त्याने एक दगड फोड्या बाईचा मात्र जाऊन अगोदर दर्शन घेतला. आणि दर्शन घेतल्यानंतर त्या आई काय तुमची समस्या सांगा. म्हणे मी पै करून दगडी फोडून मात्र माझा मुलगा MBBS केला, त्याला नोकरी मिळण्यासाठी मात्र 9 लाख रुपये डोनेशन फी मागितली. माझ्याकडं फी नाही, मी काय करावं असा माझ्या मनामध्ये विचार आला. पण समजला या रस्त्याने माझे गोपीनाथ मुंडे साहेब येणार आहेत. सांगितलं ठीक आहे, काय मदत करू. पीएला सांगितलं जा गाडीमधून मात्र त्यावेळेला चेकबुक घेऊन ये, आणि त्याच्यावर 9 लाखाचा चेक मात्र निघून गेला. दृष्टांत माझा संपला. अरे जो संकट समय जो माणूस दुसऱ्याला मदत करतो, दाता नारायण, दाता नारायण, दाता नारायण, दाता नारायण.
गोड प्रमाण दिला माऊली गोड टाळी वाजवा त्यांच्यासाठी तुका म्हणे येता मरण्याची सरे आपल्या पाठीमागं काय राहते तुकोबरांची काय राहिली कीर्ती राहिली ज्ञानेश्वर माऊलीची काय राहिली कीर्ती राहिली तुमची आमची समाजात काय राहणार आपण पण जगून जगून किती वर्ष राहणार किती वर्ष एकदा आयुष्य संपला आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये नाही तुकोबरा सांगता आयुष्य मोजावया बैसला मापारी कोण बसला तुकारे व्यवहारे संसाराच्या तुकारे व्यवहारे संसाराच्या आता तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो प्रमाणाने लोकांना काही कळणार नाही महाराज दृष्टांत देऊन सांगतो कारण कधी पण बाप असावा आई असावी पण दृष्टांत सिद्धांत पटवण्यासाठी करावं लागते ते काही लोक प्रमाण वगैरे देतच नाही कोणाला कुठेही लावून द्यायचा दृष्टांत सांगतो मी महाराज आयुष्य हे तुमच्या आमच्या हातामध्ये नाही ज्या वेळेला एक ब्राह्मण होता ब्राह्मण नीट लक्ष देऊन ऐका आणि तो ब्राह्मण काय करायचा त्याला एकुलता एक मुलगा होता एकुलता एक मुलगा ब्राह्मणाला असल्यामुळे त्या ब्राह्मणाने काय केलं असेल तर तो असा अंगणामध्ये खेळत असताना एक आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी एक तो सर्प निघाला आणि त्या लहान मुलाच्या त्याने दंश केला कोणाच्या त्या ब्राह्मणाच्या आणि दंश केल्याबरोबर मुलगा गतप्राण झाला म्हणजे मुलगा मेला ब्राह्मणाने विचार केला ज्या अर्थी माझ्या मुलाच्या सर्प चावला त्यावेळेला तो ब्राह्मण काठी घेऊन त्या सापाला मारायला त्याच्या पाठीमागं पळायला सापाला मारत असताना पुढं मात्र ज्या वेळेला गेला आणि पुढं गेल्यानंतर त्यावेळेला जो सर्प होता तो वाघ तयार झाला तुम्ही कथा वाचून बघा भागवतात तो ज्या वेळेला वाघ झाला आणि एका गायीच्या तो जाऊन घशाजवळ त्याने त्या गायीचा नरडा पकडला गाय मात्र त्यावेळेला तिच्या ठिकाणी मात्र मृत्यू पडली आणि पुढं मात्र त्यावेळेला तो पळत गेल्यानंतर अकराल विकराल रूप धारण करणारा असा कोण झाला महाराज माहिती का अकराल विकराल रूप धारण करणारा तो काळ होता काला आणि त्या ब्राह्मणाने त्याला हात जोडले कोणाला त्या काळाला हात जोडले आणि हात जोडून सांगितला म्हणे का हो ज्या वेळेला मी तुमच्या पाठीमागे ही काठी घेऊन ज्या वेळेला लागलो त्यावेळेला तुम्ही कोण होता पुढं आल्यानंतर तुमचा वाघात रूपांतर झाला आणि नंतर तुम्ही अकराल विकराल रूप धारण करून कोण झाला तुम्ही मला ओळख देता का जरा आता उद्या जर तुम्हा आम्हाला जर सांगितला की परवा तुमच्या घरी येतो पिशवी भरून घ्यावा कोणी
कोणी सांगितला? संतोष. त्या काळानं जर सांगितला तर परवा तुमच्या घरी येतो, पिशवी भरून ठेवा, तयारीत राहा. काय अवस्था होईल महाराज? त्या काळाला विचारलं त्या ब्राह्मणाने, कोण म्हणे तुम्ही? म्हणे मी काळ. मग ओळख करून दिली. पण माझा मृत्यू कशामध्ये सांगाल का तुम्ही? आता मृत्यू कोण कोणाला सांगतो का महाराज? तुम्ही सांगा. मृत्यू जर तुम्ही आम्हाला कळाला जर असता, त्याने सांगितलं मृत्यू मात्र आम्हाला सांगता का तुम्ही? त्याने सांगितलं मी तसं कोणाला मृत्यू कोणाचा सांगत नाही, पण तुम्ही एवढा सांगताना मग एक काम करतो, मी तुला मला मृत्यू सांगतो. म्हणे काय सांगा बरं? म्हणे तुझा मृत्यू मगरीच्या जे पाण्यामध्ये राहते मगर, तिच्यामध्ये तुझा मृत्यू. त्याने विचार केला पाण्यामध्ये जायचाच नाही, म्हणजे मरण्याचा प्रश्न येतच नाही महाराज. त्याने विचार केला काय जायचं पाण्यामध्ये. मग त्यावेळी एका राजाच्या दरबारामध्ये त्या ब्राह्मणाला नोकरी लागली. आणि नोकरी लागल्यानंतर ज्या वेळेला मात्र तो मुलगा राजाचा मोठा झाला, त्याला दुसऱ्या ठिकाणची मात्र ज्या वेळेला मुलगी पाहण्यात आली आणि तिथे ब्राह्मण पाहिजे म्हणून हाताची नेमणूक केली. ह्याने सगळं करा, पण हे मात्र काही करू नका. का? मृत्यू हा माणसाला प्रत्येकाला कळत नाही, पण काही साधू संतांनी आपला मृत्यू आपले मरण पाहिले. स्वतःच्या डोळ्याने स्वतःचं मरण पाहिला. धुंडा महाराजांनी आपलं मरण स्वतःच आपल्या डोळ्याने पाहिला. नंबर दुसरा क्रमांकाचा, मरण माझे गेले मारुनी मारुनी, मरण माझे गेले मारुनी, मरण माझे गेले मारुनी मारुनी, मरण माझे गेले दृष्टांत लक्षात आहे का तुमच्या? ज्या वेळी तो ब्राह्मण त्याने सगळा सर्व काही करा, पण मला मात्र त्या पाण्याच्या ठिकाणी येता येणार नाही. त्यावेळी राजाने सांगितलं, अरे म्हणे एक काम कर, तुला पाण्याच्या ठिकाणी आम्ही जाऊन देणार नाही, तू काही नाही, फक्त एक तेवढा विधी सांभाळायचा. त्याने विचार केला पाण्याजवळ जायचं नाही, मग हरकत आहे का? पण त्यावेळेला तिथे दुसरा एक ज्या वेळेला त्यांची अशी बाहेर जी पंगत बसली ना, त्या ठिकाणी तो काळ आला. आणि तो काळ काय म्हणतो माहिती का, इथे कोण ब्राह्मण आहे का? म्हणजे त्यांना मला काहीतरी देणगी द्यायची. तर काय देणगी द्यायची? त्याने सांगितलं मला एक हत्तीच्या वजना एवढ्या मोहर त्या ब्राह्मणाला द्यायचे. आता या प्रपंचामध्ये संसारामध्ये मोह कोणाला सुटला का महाराज? मोह सुटला कोणाला? त्याने सांगितलं मला एवढा तुम्हाला हत्तीच्या वजना एवढ्या मोहरा द्यायचे. त्या ब्राह्मणासाठी एक काम करा, फक्त तुम्ही एक काम करायचा, तुम्हाला मोहरा पाहिजे पण पाण्याच्या ठिकाणी. त्याने सांगितलं अजिबात जमलं, माझा मृत्यू कशामुळे? तुम्ही लक्ष देऊन ऐका, त्या मगरी मुले. त्यावेळेस सांगितलं तुझ्या सभोवती जवळजवळ जास्त नाही पण 10,000 आपले सैन्य राहतील तलवारी घेऊन. मग तर तुम्हाला भीती नाही, फक्त तिथे मात्र जाताना वजन करायचं आणि तेवढ्या मोहरा तुमच्या पाण्यात द्यायच्या. ब्राह्मणाला मोह तयार झाला आणि तो ब्राह्मण त्या पाण्याच्या ठिकाणी यायला तयार झाला. आणि तिथे आल्यानंतर त्याने काय केलं असेल तर त्यावेळेला तो पाण्यात एवढ्या उतरला आणि नंतर त्यावेळेला मात्र त्या काळाने घट्ट हात पकडला आणि त्याला ओढीत नेला.
आणि कोण तू माहिती तुला भेटलो होतो काळ काळ तो काळ मात्र या ठिकाणी सांगितलं मी तुला मात्र घ्यायला आलो कारण का कोणाचा मृत्यू पाण्यामध्ये कोणाचा मृत्यू कुठे मरणाची काय नाही आठवण संचिताचे धन लोभ हवा तुम्हा आम्हाला मरणाची आठवणी का कोणाला म्हणा पोटवर करा बरं नाही मग तो कोणी असू द्या त्याचं आयुष्य संपला तो कारण आयुष्य जपत असे पहा काळ जपत असे महा सोहिताचा घोर वहा धानी श्री हरीच्या कोणा ठिकाणी जागा राहायचा महाराज सांगतात महाराज करता कुठा संतांनी जागे केले तुम्हाला का उठा जागे वाऱ्यात स्मरण करा पंढरीनाथ कोणाचं स्मरण करायला सांगितलं त्या पांडुरंग परमात्म्याचं का स्मरण त्याचं करायचं कारण का सांगतो तुम्हाला मी भागवतामध्ये कथा आली महाराज आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता आणि तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण असताना तो काय करायचा तो तुंगा नदीच्या किनारी जवळ राहायचा त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला मात्र पुत्र संतान नव्हता आणि पुत्र संतान नसल्यामुळे तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्याने विचार केला झाडाला फुलं येत नाही घरामध्ये गायीत वांज आहेत काय करावा पण तो मजाल करत तो आत्मदेव नावाचा मात्र कुठे गेला तर त्यावेळेस तो एका वनामध्ये गेला आणि दुपारची वेळ असल्यामुळे उन्हाचा टाइम असल्यामुळे त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला तहान लागली आणि तो एका तलावाच्या सरोवराजवळ पाणी प्यायला गेला आणि जात असता त्याने विचार केला देह मिळाला पण तो कुठे सार्थकी लागला नाही मग त्या आत्मदेव नावाने काय केला त्याने सांगितलं आता जगून तरी काय फायदा आता ह्या तलावामध्ये उडी मारायची अशी त्याने विचार केला आत्महत्या करायचा विचार करतात काही लोक आत्महत्या करायचा विचार करतात पण करून सुद्धा मरत नाही महाराज एक मनुष्य मुंबईला निघाला त्याने विचार केला की जर मात्र रोगर पिलो तर अजून जीवाला त्रास होईल त्याने विचार केला गळ्याला फासला अडकवला तरी पण वेदना होतील आता कसा काय मरायचा त्याने मरायचा विचार केला तो ग्रस्त त्यावेळेला मरायला कुठे गेला मुंबईला एका ब्रिजवर गेला त्याने पाहिलं आता तिथं जाऊन आपण उडी घालायची काय करायचा तुम्ही विचार नका करू त्यांच्याबद्दल बोलतो त्याने विचार केला तिथे जाऊन उडी घालायची तो त्यावेळेस तिथे गेला आणि त्या उडी घालत असताना तिथून एक भाजीपालावाला मात्र लोटगाडीवाला येत होता याने उडी टाकायची कोणी त्या ब्रिजवरून आणि भाजीपाल्याच्या ज्या लोटगाडीवर तो पडला तो भाजीवाला मेला आणि हा जिवंत राहिला आयुष्य असं आत्मदेव नावाने विचार केला तर मरायचंय ना
मग काय करायचं? त्याला एक मात्र साधूने सांगितला, म्हणजे मला उद्धाराचा मार्ग सांगा. आत्मदेव नावाने सांगितला. त्याने सांगितलं, माझ्याकडे संतान नाही, पुत्र हिनास्य मी राज्य सर्व दुःखाय कल्पते सर्व ऐश्वर, पण माझ्याकडे संतान नाही, जगून काय करू? त्याने एक काम करू, मी तसं सोडणार नाही तुम्हाला. कोणाला म्हणाला? कारण का साधूचे संगती तरणोपाय, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर आणि ते फळ त्याने काय केला? घरी गेल्यानंतर मात्र त्याने आपल्या पत्नीला न देताना ते फळ त्याने गाईला खायला घातला. गायीपासून जो मात्र जन्माला आला तो कोण झाला? गोकर्ण झाला. आणि इकडे जो मात्र धुंदुकारी पासून आला तो कोण झाला? धुंदुकारी झाला. त्याने विचार केला, तो व्यभिचार करायला लागला, चोरी करायला लागला, सर्व काही झाला. एक दिवस त्याने त्याच्या आईला विहिरीमध्ये ढकलून दिली आणि ढकलून दिल्यानंतर त्यावेळेला त्याने घरामध्ये कसा अड्डा तयार केला. कोणी? त्या धुंदुकारीने. आणि त्यावेळेला मात्र त्या धुंदुकारीच्या कडे त्याने अशी जी ऐश्वर संपत्ती मिळवली होती ना, ज्या विषया गोळा केल्या होत्या, त्याने काय केला? त्या धुंदुकारीच्या तोंडामध्ये अग्नीच्या ज्वाला टाकल्या आणि त्याचा जो देह होता ना, आत्मा, तो तडफडून मात्र मेला. कोण? धुंदुकारी. आणि तो मेल्यानंतर त्यावेळेला मात्र काय झालं? तर त्यावेळेला तो अशा पद्धतीने मेल्यामुळे तुम्हाला जाता जाता सांगून जातो, एखाद्याचा जर आत्मा जर या ठिकाणी राहिला, कुठे? त्या घरामध्ये, तर तिथे संतान वाढू देत नाही, त्यांची लक्ष्मी घरामध्ये संतती वाढू देत नाही, तर तो आत्मा तिथे त्रास देतो. मग आपल्याला हा जो विधी करावा लागतो, कोणता? आपण म्हणतो ना, त्याचं पिंड पाडलं पाहिजे. पिंड पदावरी करी. ते पिंड का पाडायचं? तो आत्मदेव नावाचा जो मात्र जो होता ना, त्याने काय केला? तर त्याचा मृत्यू मात्र अशा पद्धतीने त्या धुंदुकारीचा गेला. आणि तो धुंदुकारी गेल्यामुळे मात्र तो 1000 योनीमध्ये यायला लागला. कसा आला? कधी बोकडाच्या रूपाने यायचा, कधी तो हत्तीच्या रूपाने यायचा. त्यावेळेला गोकर्ण म्हणतो, का रे तो आहे कोण? त्याने सांगितलं, मी तुझा भाऊ. मग अशी अवस्था तुझी का झाली? त्याने सांगितलं, ही होण्याचं कारण एकच, की माझ्या जीवनामध्ये मी कधी नामस्मरण केला नाही. कोण म्हणतो? तो धुंदुकारी. मी नाना प्रकारचे या ठिकाणी मात्र पाप तयार करून त्याचा उपभोग घेत होतो. कारण मात्र या ठिकाणी आपणाला कर्म कोणाला सुटले नाही, देवाच्या सुद्धा बापाला सुटले. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगल्याची भोग सुटे, भोगल्याची भोग सुटे, ज्या कैसी भावना त्या कैसी वासना, ज्या कैसी भावना त्या कैसी वासना, भोगल्याची भोग भोगल्याची भोग
गोड प्रमाण जशी माणसाची मृत्यू समय वासना असेल, आपण बरीचशी उदाहरणं बोलले. जडभरीत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासने. महाराज जडभरीत राजा जसा गेला तसा या ठिकाणी प्रारब्ध जे माणसाचे सांगितले त्याचा अनुमान लावला. प्रारब्ध म्हणजे कर्मे दशरथे योगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवी. कर्माने कोणाला सोडला नाही, पण कर्म माणसाला काही गोष्टी चुकू शकतात. कसे कसे आगा कर्मी जे उरावे, ज्ञानेश्वर माऊली सांगतात, आगा कर्मी जे उरावे. हे कर्म कोणाला देवाच्या बापाला चुकले नाही, तुम्ही आम्हाला चुकवू शकतील नाही. महाराज सांगतात, मग महाराज सांगतात बाबा रे एक जनार्दन भोग महाराज नाश होतो. कशामुळे होतो? सुधारण्याकडे 18 विश्व दारिद्र्य होती. किती दिवसाची? 365 दिवसाची. पण एकदा का भगवंताने त्याच्याकडे दृष्टी टाकली, त्याचा काय झाला? नाश झाला, नाश. तसा तुमचा आमचा सुद्धा कधी कधी मात्र ह्या गोष्टी करून त्याचे वर्म कळाले पाहिजेत. महाराज सांगतात, एक छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला मी. ज्या वेळेला एक ग्रस्ताकडे पंगत होती, पंगत कसली भजनाची, आणि एक वारकरी पता घेऊन निघाला. कुठे? पंढरपूरला. आता भूक लागली म्हणून त्याने विचार केला, बरीच गर्दी दिसते. आता काही ठिकाणी गर्दी असते, लोक त्याचा अनुमान लावतात. तो त्यावेळेला त्याने विचार केला, गर्दी भरपूर दिसते, पण इथं जेवायला का हरकत आहे. आता त्यावेळेला तो पताका खांद्यावरचा वारकरी तिथे आला, पताका बाजूला ठेवली आणि त्यांच्या संगतीमध्ये तो जेवायला बसला. आता बसल्यानंतर तिथे बळी द्यायला लागायचं घर मालकाला. आता घर मालकाला बळी द्यायचा लागत असताना घर मालकाने काय केलं असेल तर त्यावेळेला एक पात्र असा तयार केला. महाराज असा पात्र तयार केला, त्याच्यामध्ये विष घातला, विष त्या अन्नामध्ये, आणि पुढं ठेवला. आता नेमकी ते पात्र कोणाजवळ वाढला? त्या वारकऱ्याजवळ. म्हणजे जो पंढरपूरला चालला होता ना पताके घेऊन, त्याच्यावर त्यांना आयता चालून आलाय. पण शेजारचा जवळ बसला होता. हा काहीतरी मालक विसरला, घरामध्ये गेला, आणि घरामध्ये गेल्यानंतर त्यावेळेला मात्र शेजारचा म्हणतोय, जगायचंय काय, मरायचंय तुला? म्हणे काय सांगतो? अरे म्हणे या अन्नामध्ये विष घातलाय, विष. अरे म्हणे असं वाढणारे भक्कम आहेत, जेवण सुद्धा दुसऱ्याचं, तुला एवढा कठोर? म्हणे बघ, तुला मी खरं समजून सांगतो, तुला जर जगायचं असेल तर या पात्रावरून उठ, आणि जर लवकर वरती जायचं असेल तर मात्र तू काय कर. आता त्याने विचार केला, हा खरं सांगतो, ह्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. वारने मात्र त्याच्यावर विश्वास ठेवला. वार तरी तिथून उठला आणि त्यावेळेला तो पळायला लागला. पळत असताना तो मालक घरातून आला. म्हणे आयता चालून होता गिराईक बळी देण्यासाठी. हो म्हणे, हो
वारकरी दादा इकडे या ना, इकडे या ना, तुम्हाला 2000 रुपये पण देतो त्याच्या खाली कशामध्ये ते 2000 रुपये दे मरायचं आहे. पण समोर साधू दिसतो आणि गेल्यानंतर त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलीचे पाय पकडले आणि पाय पकडल्यानंतर त्याला ज्ञानेश्वर माऊली मात्र त्या डोळे मिटून साधना करत असताना माऊलीने सांगितला, पण दर्शन घेताना बाईने बांगड्या वाजवल्यावर सांगितला, काय आशीर्वाद दिला, सांगितला सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. कोणी सांगितला? तरी सांगला काय साधू दिसतो? अरे पती तर माझा आता चाललेला आहे समोर, ताटकीवर पती चालला आणि हा साधू म्हणतो सौभाग्यवती बाबा. महाराज तुम्ही जो मला शब्द दिला तो पुढच्या जन्मीचा का ह्या जन्मीचा म्हणे करा सांगा. त्यावेळेस सांगितला माऊली म्हणते, माझ्या मुखातून गेलेला जो शब्द आहे तो कधी खोटा होणार नाही, कारण का माझ्या सत्यवादाचे वाचा केली कल्प. आपली वाचा शुद्ध का नाही महाराज? आपण लोकांचे अन्न खाऊन खाऊन आपल्या जीवा जाड झाल्या. काय झालं? त्यांची साधना होती. अनंत वाचाळ भरलं ती बरळ, 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 महाराज सांगतात वाचा कशी पाहिजे? पवित्र पाहिजे, गोड पाहिजे. या ठिकाणी त्या माऊलीने आशीर्वाद दिला की माऊली सांगते, कोण म्हणजे तुझा असा पती उतरव. तुम्हाला दृष्टांत तिथे उतरवला, पण काय झाला त्यावेळेला काय झाला? ती ज्ञानेश्वरी लिहिली ना, कोणी लिहिली? बोलता अवस्थेतल्या माणसाने सांगितले. कोणी? सच्चिदानंद बाबा लेखक झाला. आता जी माणसा मेलेली माणसाची ज्ञानेश्वरी लिहिली, आपण जिवंत असून वाचायला तयार नाही. काय सांगितलं? जिवंत असून. अरे ज्ञानेश्वरी सारखा जगामध्ये ग्रंथ आमचे गुरुवर्य ज्या वेळेला मारुती बाबा सांगायचे, जोग महाराज सांगायचे, आता परत जरी तशी ज्ञानेश्वरी लिहायला सांगितली तर तशी ज्ञानेश्वरी पुन्हा होणार नाही महाराज. कारण का ते माझी ज्ञानेश्वर माऊली सांगतात, आपण हिंदू धर्माची माणसं, आपल्याकडे 2 ग्रंथ असावी, एक ज्ञानेश्वरी असावी आणि एक गाथा असावा. कारण ज्याचा गाथा ज्याने वाचला त्याचा माथा चांगला राहतो, आणि ज्याने माझी ज्ञानेश्वरी वाचली ती वाचताना भाव धरून यावाची ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी दयावरी. म्हणून महाराजांचं वर्णन करून सांगतात बाबा रे, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद महाराज वर्णन करून सांगतात. तुटला आयुष्याचा दोरा. आता किती लोकांचा तुटला? बरीच प्रमाण सांग. तुटला आयुष्याचा दोरा, येते वावगा पसारा, टाकून पळते रांडा पोरे, अंती होतील पाठमोरे, ही सगळी बाजूला राहतील. मग कोण या तुमच्या संगतीला आला? अवघे सुखाचे संगाती. सर्व तुमची आमची मंडळी कशी आहे? दुःखामध्ये सगळी सामील आहे. दुःखामध्ये कोणी? अवघे सुखाचे सांगाते, कोणी कामाने अंते. कोण मात्र तुम्हाला कामाला येईल का? महाराजाने सांगितलं, अरे माझं म्हणतो ना, इथं तुझा गोंधळ आहे. काय? घर माझं, बायको माझी, पोरं माझी, मुलं माझी, याच्यामध्ये तो गुंतला.
म्हणून महाराज त्याचं वर्णन करून सांगतात. महाराज सांगतात, काय सांगतात? मागत सांगतात चोका म्हणे पदित सुंदर अशी मंडळी. महाराज त्र्यंबकशी आल्यापासून सतत कार्यक्रम चालू. आवाज तरी काय केली? माझी तब्येत एकतर व्यवस्थित नव्हती महाराज, खरंच सांगतो तुम्हाला. आणि ही मंडळी सुद्धा तुम्ही सर्व प्रेमाची मंडळी उत्कृष्ट आमचे मृदंग म्हणे. जवळजवळ आपला कार्यक्रम त्याला 5 मिनिटं उशिरा झालाय. प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची आणि गोड त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. विठोबा टाकून गळते रांडा मोरे अंते होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाते कोणी कामाने अंते शोका म्हणे पतित खोर म्हणते माझे माझे घर टाकून पडते रांडा पोरे अंती होतील पाठ मोरे. माझ्या ठिकाणी आपल्या गावामध्ये चांगला असा सगळ्याचा आवडता असणारा अजितदादा सुभाष वाशी हे लोकांची यात्रा संपवून आपल्यामधून निघून गेले. संसारामध्ये संसार सुरुवात करताना सुखाचा वाटतो, परमार्थ सुरुवात करताना सुखाचा का दुःखाचा? परमार्थ करताना सुरुवातीला दुःख आणि संसार करताना सुख. शेवटच्या टोकाला परमार्थ सुखाचा का दुःखाचा? बाबा, परमार्थ शेवटच्या टोकाला सुखाचा. आणि ज्या ज्या माणसाने आपलं प्रेम केला तीच माणसं एक दिवस आपल्याला बाजूला दूर ढकलतात. परमार्थ हा सुखाचा आहे, पण आपला आशेमध्ये जन्म गेला. सर्व सुखाची आशा क्षण एक मुक्ती एक नाही केला.
बाबा हा मनुष्य देह मिळाला ना तुकोबाराय सांगतात नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाही. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग हा ज्या ठिकाणी ते निघून गेले. आणि हा मोठा काळाने हा घाला घातला आणि हा मुलगा आपल्यातून निघून गेला. आपण ह्या विषय परिवारामध्ये सर्व मानवी आपण या ठिकाणी दुःखामध्ये सहभागी झालो. आणि हा गेलेला जो अजितदादा यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया. आज आपण ह्या पंचक्रोशीमधील बरीचशी मंडळी महाराज या ठिकाणी आलो. या आठवणी आपल्या आयुष्यामध्ये कधी जाऊ शकत नाही. एखादा माणूस असा वैरोध्य गेला तरी आपण त्याच्याबद्दल आपण आज ह्या ज्या आठवणीत मुलाच्या त्या आयुष्यभर आपल्या ठिकाणी जागृत आहे. देवाकडे आपण एकच एवढीच मागणी घालायची, देवा असा दुःख कोणाच्यावर येऊ नये. ज्या ठिकाणी या ठिकाणी आला जीवनामध्ये फक्त एकच करा. ह्याच्यापासून जर आपल्याला आज जर कलियुगामध्ये जर वाचायचं असेल तर त्याच्यासाठी उपाय सांगितले संतांनी. पहिला उपाय सांगितला त्याचं नाव सांगितलं नामस्मरण. कारण तीन ठिकाणचे आपल्या लोकांचे आपले उपकार आहेत. पहिलं जे उपकार आहेत ते आपले तुमच्या आमच्या देवावर. का देवाचे उपकार? जेने हा जीव दिला कोणी दिला? त्याने दिला. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. कोणाचं गुण गायचं आपण? त्या पांडुरंग परमात्मा त्याने दिला आपल्याला, पण तो कायमच्या स्वरूपाचा नाही, उष्ण आणलाय म्हणून तो परत द्यायचा आहे. नंबर दुसरा क्रमांक. दुसरे उपकार जर तुमच्या आमच्यावर असतील ते म्हणजे संतांचे. कोणाचे? आता तर बरेचसे आपल्या प्रमाणात घड्याळाचा काठाच पुढे गेलाय. कोणाचे उपकार काय सांगू आता? संतांनी काय काय उपकार केले? संतांनी ज्या गोष्टीला स्पर्श केला त्याचा उद्धार केला. कोणाकोणाचा केला? अहो रेड्याच्या नुसता असा हात लावला त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतला. रेड्याला नुसता माऊलीचा स्पर्श झाला आता त्या आल्या फाट्यावर रेड्याची समाधी. कोणाची? रेड्याचे लोक पाया पडतात. उपकार आहेत का नाही? आज ज्याने उभारीला ध्वज ही लोकावरी आणि ऐशी चाराची कीर्ती जायची. कोणाची कीर्ती राहिली? त्या संतांची कीर्ती. नंबर तिसरा क्रमांक सांगितला. कोणता क्रमांक सांगितला? महाराज सांगतात तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला पण तो कळाला नाही. काहींना कळाला पण त्यांना तो मिळाला नाही. आणि काहींना मिळाला सुद्धा नाही, कळाला सुद्धा नाही. आणि ज्यांना मिळाला त्यांना कळाला. साधू संतांना हा नरदेह मिळाला सुद्धा आणि तो कळाला सुद्धा. पशु पक्ष्यांना हा नरदेह मिळाला सुद्धा नाही आणि तो कळाला सुद्धा नाही. नंबर तिसरा वर्ग सांगितला हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला पण काही लोकांना तो कळाला महाराज. म्हणून तुकोबारांना विनवणी करून सांगावा लागला. विनवी तो सकळ जना करो जोडून थोरा. हात जोडून सांगितला हा पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. जसा तिसरा प्रमाण जे सांगितला तो म्हणजे आपल्या आई वडिलांचा. कोणाचा? आई वडिलांचा. आई वडिलांनी त्यांचे उपकार सुद्धा आपल्याला ह्या ऋणातून फिटता येणार. माय बाप केवल कासी तेरे नावे तेरी
ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यासाठी ओवी दिली. ओवी आई वडिलांची नीट जो धड बोलत नसेल त्याची ओवी वाचा. मूर्ख जायचं असं सांगितलं. कोण सांगितलं पोराला? मूर्ख मूर्ख सांगितला. म्हणून जीवनामध्ये एक करा, भगवंताचं नामस्मरण करा. जे मुलगा आपला निघून गेला त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो. त्याच्या दुःखामध्ये आपण आलो आणि त्या संतांनी मोठा मार्ग दाखवला. प्रत्येकाने टाळी वाजून भजन करा. ज्ञानेश्वर प्रत्येकाने तुम्ही सुद्धा बोलायचा राम 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 राम